पुष्पे पुष्पे काय हो? अगं भैयांचा फोन आला होता. अगं बाई काय म्हणले ते? भेटायला बोलवले. काहीतरी लग्ना संदर्भातच काम असणार आहे. मी येतो जाऊन. शीतल मामा येऊ घ्या डबा. आजा कधी येणार आहे सातारावरनं? येतेलच आता. मी जाऊन येतो. पुष्पे भैयांनी लग्नाची तारीख बिरीख काढली काय? काय माहित बाई. तसं असेल तर गडबड होणार आहे बघ. तुम्ही आवरावर सुरू करा. ती आपल्या आतली खोली ती झाडून घ्या. पाहुणे रावळे आले तर बसायला उठायला होईल आपल्याला. होय बाई मी सांगते की शीतलला. ती घेईल सगळं करून. अगं तिला एकटीला कशाला? जयडीला पण सांग तिच्या जोडीला काम करायला. अहो हाय का आता पोरगी सासरी जायची तिला कशाला कामाला लावताय? ती काय नाही ती करल एकटी. वय वय करते की. मामा तेवढा माळा साफ करायचा राहिलाय पण ते मामी करतील की. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बेस्ट होईल बघ. पुष्पे तू माळा आवरून घे आणि शीतल खोली आवरून घेईल. हा मी कारखान्यावर जाऊन येतो आणि तिथनं सुट्टी झाली की मग भैयाकडे जाऊन येतो. तुम्ही लागा कामाला. लवकर ये. हो. हे चला ग पुरीनो घ्या काम करायला. आवरा पटापटा. जी जी आम्ही दोघी एकत्रच कामाला सुरुवात करतो. जी जी कशाला एकत्र? माझी मी करते एकटी. मग माझी एकटी करते होय का नाही हो जीजी? नव अगं काय चाललंय काय तुमचं? नाही म्हणजे आम्ही दोघी एकत्रच काम करतो. बरं करा करा. तुम्ही दोघींनी मिळून एकत्र काम करा. हा मी जरा बाहेर जाऊन बसते. नाही तर या धुळ्यानं मला दिवसभर खोकायची बारी येईल. हा तुला पांडुरंगा रामकृष्ण हरी. तिथले जीजे. अगं बाई आली वाटतं अजिंक्य. जयडे घर उलटून गेली कुठे सगळी? आता अजिंक्य आल्यात ना आता त्यांनाच ह्यो माळा साफ करायला लावती. पण ही शितली पिल्ले तयारीची आहे. नाही नाही तिला कळायच्या आत त्यांच्याकडनं हे सगळं साफ करून घ्यायला पाहिजे. अगं ग अरे देवा मेले 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 मेले. आई ग मामी. आई ग. अहो मामी इथं काय करताय? जरा साफसफाई करायला लागले. मला सांगायचं ना मी केलं असतं की. पोरगीचं लग्न आहे म्हणल्यावर तेवढं तर करायलाच पाहिजे की. लयच कमरेत चमक भरली बघा. मी आहे ना मी करतो सगळं साफ. तुम्ही खाली आहे. मी आलो कपडे बदलून. आओ त्यांना आज दुपारी भैयांकडे जायचं होतं ना त्यामुळे म्हणले तुमची तुम्ही सफाई करून घ्या. आणि मग तुमची बायकोच म्हणली तुम्ही माळा साफ करा मी खोली साफ करते. आता तिने सोपं काम घेतलं खरं पण आता मी तरी काय म्हणणार ना. आई आई ग. अहो मामी मी केलं असतं ना काम. हळू हळू हळू. अगं ग अजिंक्य मला पोरगा नसल्याची काय उणीव आज पातरून भासून दिली नाही बघा तुम्ही. तेवढं वरचं सगळं नीटनेटकं ठेवा बर का. हा
आता तुम्हाला सांगायची काय गरज नाही म्हणा. आज पात्र सगळं तुम्हीच केलं की. करतो मी सगळं, तुम्ही नका काळजी करू. होय हो. तुम्ही कवा आला? मलाच विचार कवा जर ना तुला हाक मारतोय, मला वाटलं तू बाहेर गेली असतील. कशाला मामीनं माळ्यावरचं काम लावायचं. आई आई ग. त्यांना फक्त मग भरली. अरे देवा. आई आई ग. आ. अरे देवा 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 देवा. शितले, हे काम माझं असलं तरी सगळं काम अजिंक्य करतील का नाही ते बघत. माझ्या नवऱ्याला लावणार वय तुम्ही तुमचं काम कराय? स्वप्न बघा, असलं काय होऊनच देत नसते मी. काय झालं? बू काय खरंच काय करत होती तुला? मी काय मुद्दाम केलं वय? तुम्ही बी माझ्यावरच चिडा. सोडा बघू, मला या ड्रमांच्या मागणं सगळं साफ करून घ्यायचंय. लई काम आहेत मला. सर का ग बस, आता कुठलं काम करतीस? अहो, ह्या सगळ्याच्या मागणं साफ करून घ्यायचंय. हे सगळं आवरून ठेवायचंय. अख्खी खोली झाडून काढायचे. पण सगळं आजच करायची काय आहे का तुला? वय मामा जाताना सांगून गेलेत. मामींना तेवढं माळा साफ करायला सांगितलंय आणि मला ही अख्खी खोली. आणि मी मला दिलेली कामं नाही केली तर उगीच मामा चिडत्याल. करू दे मला काम. तू काय करू नकोस आता. तू सरक बाजून, मी करतो का? अहो पण सर सर लई आहेस की. माझीच आयडिया वापरून त्यांना कामाला लावलंच वय. मग शेवटी नवरा कुणाचा आहे? माझा. त्यांच्यावर माझा हक्क आहे. तुम्ही त्यांना कामाला लावाल आणि मी बघत बसलोय. अजिंक्य, राहू दे, माझं काम करते मी. अहो कशाला मामी? अहो करताल की थोडं थोडं. आओ बसा इथं, बसा. दोघी बी इथं बसा. अजिबात हालायचं नाही. एक एक करून मी दोघींची कामं संपवतो, कळलं?
बरं झालं तुम्ही लवकर आला, आम्ही पण बँकेतच निघालो होतो. कॅलेंडला म्हटलं जा पुढं, आलोच आम्ही. सकाळी फोन आला, म्हटलं काहीतरी अर्जंट असणार, जाऊन यावं. काय म्हणताय? त्याचं कसं आहे मामा, म्हणजे लकीली अजिंक्य गावातच आहे तर आजचं काय? फौजी ही तर आहेच तर उरकून टाकू लगेच. उरकून टाकू म्हणजे तसं कसं होईल? आज आता 4 दिवसानं जाईल. अहो 4 दिवस म्हणजे लय झाले. अहो पण तसं नाही, अजून कुणालाच माहित नाही आणि तयारी पण काही नाही. आता लय पण काय तयारी करत बसू नका. आमच्या आईसाहेबांना तयार केलं पाहिजे, त्यांचा होकार मिळवला पाहिजे. होकार? हेच 4 दिवसात लग्न करण्यासाठी. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही करतो काय तर. तसं त्यांची तर इच्छाच होती की आमचं आमदाराच्या पुरी बरोबर लग्न व्हावं. पण काय? पण आम्ही जयश्री बरोबर लग्न करणार ना. तुम्ही बघा 4 दिवसात कसं काय होईल ते. अहो पण नो पण बिन मामा, काय नाही आता पण बिन होतंय. मी तेवढं लागा तयारीला. बर, बघतो मी. आहे का? परत बघतो. अहो डनच करून टाका. अहो ठीक आहे, येतो. अब आएगा असली मजा. सगळं घर साफ करतो का नाही बघा, एकदम क्लीन. आजा आजा, एक क्या? अरे बगल तवा काम करता रहता है तू. ए तू काय सत्यनारायणच्या पूजेला बसलायस होय? अरे त्याच पूजेला बसायची तयारी करायला लागली ना मी. हा? आजा तू सबका काम करेगा और मेरा नहीं करेगा. तुझं काय आता? काय तुझं बी घर साफ करून द्यायचंय? घर साफ करणारी यावी म्हणून मला हेल्प कर. आजा सरिताला कसं पटवायचं ना त्याची आयडिया दे मला तू. नाहीतर आज तू सेटिंग लाव केला का? राहुल्या, हा. पुरीसाठी ना मेहनत आणि काम दोन्ही करायला लागतं. हं. त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागते. हा हो. तू करणार आहे का? मग करणार की मी पण. करणार ना? मग हा. एक काम करायचं, ही सगळी लादी आहे ना तू पुसून घे. हा? का? का म्हणजे तरी तर नको तुला पुस्तकी लागा का मला? पण आजा हे सगळं केलं सरिता कशी पटल? पोरींचं कसं असतं माहितीये काय, त्यांना ना वाटलं पाहिजे आपला नवरा काम करतोय, संसाराचा गाडा ओढतो, लगेच खुश ते आहे. हा आता शेतलीच बघ ना, ती का खुश होती? कारण मी काम करतोय ना. आपल्या बायकोला घरकामात मदत करणारा नवरा खरा हिरो असतो. आता आहे ना तू हिरो. ला कामाला चल. होय हो. किती वेळ एकच काम करत बसलाय तुम्ही? होतंय होतंय. हो गया. चत्तर मला वाटलंच तू काम वाढवून ठेवणार म्हणून.
अरे तुलाच मी मदत करत होतो की. मला मदत राहू दे तुझी मदत. जा बाहेर. चल. बया, कसलं आरशासारखं घर चकचकीत केले. मी बी तेच म्हणते, एवढं सगळं कोणी केलं असेल? हाय का आता कोणी साफ केले म्हणजे? अगं दोघींनी साफ केले. समाधान्या, बघितलं का? आज दोघींनी घर झाडून पुसून चकचकीत केले. उगच वय आदर्श सासू सून आहेत दोघी जणी. हा अहो मामा, आता आपल्या घरासाठी एवढं करूच शकतो की माणूस. अगदी खरं आहे तुझं. पण आता माझ्याकडे पण एक बातमी आहे. कसली बातमी? दुपारी हर्षवर्धनला भेटायला गेलो होतो. तो म्हणला की अजिंक्य जायच्या आतच करूयात लग्न. म्हणजे काय, घरातले सगळे मेंबर लग्नाला असतील. अहो पण अजिंक्य तर आता 4च दिवसात जाणार आहेत. होय समाधान्या, अरे एवढ्या लवकर कशी काय तयारी व्हायची? अगं कसं करायचं म्हणजे? करायलाच पाहिजे. मी तिथं होकार कळवून आलोय. आता कामाची घाई केली पाहिजे. सगळेच मिळून कामाला लागूयात ना. तरी बरं तुम्ही आज मिळून घर साफ करून घेतलंय. ती एक चांगलं झालं. म्हणजे कसं आहे, पाहुणे रावळे आले तर बसायला उठायला. आजा, अरे काय घुमेवानी बसलायस नुसता? हा उठ. दिवसभर कुठे गेला होतास रे? सातारला जाऊन बसलायस वे? उठ 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 लवकर. शीतल, माझ्यासाठी अर्धा कप चहा टाक. मी हात पाय तोंड धुवून येतो. तू काय बघत बसलाय? जागी धारा काढायला. किटली, तांब्या. काढतो. माईला या सासू सुनीच्या झगड्यात माझं मरण होते. काल ठरलं होतं यात पडायचं नाही म्हणून, तरी आज लागलंच लाचण माग. हे काय नाही, 4 दिवस घरात थांबतच नाही. काय बी झालं तरी या दोघींच्या मध्ये पडणारच नाही.